नमस्कार, मी मृण्मयी कौस्तुभ जबडे. मी कॉमर्स आणि अकाउंटिंगच्या डिपार्टमेंटमधून आहे, फर्स्ट इयर BCom. आमचा स्टॉल BCSमध्ये आहे. BCS मेन जे आपला एम आहे तो DLGP ज्याला आपण म्हणतो, विच इज डेमोक्रेसी, लीडरशिप, पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नमेंट. सो आम्ही त्याला या सगळ्यासोबत कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या स्टॉलची थीम अशी आहे की ती इव्हॉल्युशन ऑफ इंडियन इकॉनॉमी. सो आम्ही त्यासाठी एक टाईमलाईन बनवली आहे, 3 मॉडेल्स बनवले आणि आमचं मेन मॉडेल आहे स्ट्रक्चर ऑफ इंडियन इकॉनॉमी. तर पहिले मी या मॉडेलबद्दल तुम्हाला सांगते. पहिलं तर हे मॉडेल आपल्याला सांगतं की आपण 45 इयर्समध्ये काय ट्रान्झिशन्स घडलेत टॅक्समध्ये आपल्या. तर पहिले 1980 ते 1991मध्ये खूप हाय रेट टॅक्सेस होते जे इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये चेंज झाले. 1997मधून 2000पर्यंत आपण पहिले स्टँडर्ड 3 स्लॅब सिस्टम आली आणि पॅन सिस्टम आली, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या टॅक्सचा जो डाटा आहे तो सगळा आपल्याला कलेक्ट करता आला, नीट मेंटेन करता आला. 2010 to 2020मध्ये फायलिंग जे इलेक्ट्रॉनिक फायलिंग आपण म्हणतो ते आणि फेसलेस असेसमेंट्स आला, ज्याच्यामुळे लोकांना बँकमध्ये जायची गरज नाही पडत, ते घर बसल्या ऑनलाईन सगळं करू शकतात. आणि 2025मध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा इंट्रोड्यूस झाला. सेकंड हे जे मॉडेल आहे ते आपल्याला सांगतं की इंडियाचा रोल काय ग्लोबल पार्टनरशिप्समध्ये आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसोबत आपला कसा संबंध आहे. तर हे IMF जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स, WTO जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, IPSA जे इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका, ब्रिक्स विच इज ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका, G20 जे सगळ्यांनाच माहितीच असेल, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. तर या सगळ्याचा इंडिया कसा रोल प्ले करतो, रिप्रेझेंट काय करतो इंडिया ग्लोबल लेवलवर, आणि ते ट्रेड, सिक्युरिटी, इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कसं रिलेट करतात हे सांगतो. आणि हे मॉडेल जे आहे ते आपल्याला इव्हॉल्वमेंट ऑफ इकॉनॉमिक, स्ट्रक्चर ऑफ इकॉनॉमी ऑफ इंडिया कसं हे झालं आहे, फायनान्शियल इकॉनॉमी कशी आपली वाढली आहे, कशी पडली आहे, ते सगळं त्यातले वेव्स काय आले ते आपल्याला सांगतो. सो हा ते मॉडेल आहे आणि त्याच्यात इकॉनॉमीवर कसा इफेक्ट होतो ते पण सांगेल. ओके, हॅलो गाईज, माझं नाव अनुष्का गुप्ता आहे आणि वी आर फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड अकाउंटिंग. आणि आम्हाला हे दाखवायचं आहे की इंडियन इकॉनॉमीचा एव्होल्युशन कसं झालं आहे ओव्हर द 20 फेजेस. पहिला एक बार्टर सिस्टम आहे, त्यात करन्सी एक्सचेंज नव्हती, तर आपण कसं गुड्स आणि त्याऐवजी दुसरी वस्तू एक्सचेंज केली आहे. आणि देन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये कसे सिल्क रूट्सवर ट्रेड व्हायचं आणि कसं सिव्हिलायझेशन टू सिव्हिलायझेशन ट्रेड कसं व्हायचं हे दाखवलं जातं आहे. आणि मग मौर्यन एम्पायर आणि गुप्ता पिरियडमध्ये कसे अकाउंटिंगमध्ये चेंजेस आलेले, ते कसे आपण आपलं संस्था म्हणजे फॉर्म केलं आहे ते दाखवत आहेत. आणि मुघल रेव्हेन्यू सिस्टीममध्ये कसं मुघलचे जे राजा वगैरे होते त्यांनी कसं सगळं फ्रेम स्ट्रक्चर, रेव्हेन्यूची सिस्टम जे काही होती तशी कशी बिल्ड केलेली होती. आणि देन कम्स ईस्ट इंडिया कंपनी, विच जे कंपनी म्हणून असे आलेले की ते स्पायसेसमध्ये ट्रेड करतील, आपले जे काही मसाले वगैरे जे काही येतात कसं ट्रेड करणार. आणि मग त्यांनी त्यांच्या मिलिटरी बेस काढून कसं आपल्या भारतावर राज केलं हे दाखवलं जात आहे. नंतर ब्रिटिश क्राऊन रूलनीच आपल्याकडं एक हे आणलं होतं बँकिंग सिस्टम. त्यामुळेच आपलं जे मोस्ट फेमस RBI ते कसं फॉर्म झालं आहे ते अर्ली बँकिंग आणि ऑडिटिंगमध्ये येतं. मग नंतर इकॉनॉमिक रिफॉर्म कसा झाला आहे, इंडिपेंडन्स झाल्यानंतर आपल्याला स्वतंत्रता भेटल्यानंतर कसं सगळं प्लॅन्स बनले आहेत, इकॉनॉमीचं स्ट्रक्चर कसं बनलं आहे ते दाखवलं जातं आहे. मग इथं आपल्याकडं एक इंडियन फायनान्शियल सिस्टम म्हणून एक आपल्याकडं प्रोजेक्ट आहे. त्यात मनी, आपला पैसा आपल्या इकॉनॉमीमध्ये कसं फ्लो होतं हे दाखवलं जातं आहे. जसं की आपण जे हाऊस होल्ड्स आहे, म्हणजे आपण एंड युजर्स म्हणजे माणूस म्हणजे मी, कसं पैसे आपण बँकमध्ये टाकतो, ते पैसे कसे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये फ्लो होतं आणि नंतर ते कसे सेबी, IRDA आणि PFRDA रेग्युलेट करतं इन द होल मार्केट, ते दाखवलं जातं आहे. आणि RBI आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ते जे लोक आहेत ते सगळं सिस्टम कंट्रोल करतात आणि करन्सी कसं फ्लो करतात हे दाखवलं जातं. नमस्कार, मी चैतन्य पेरे. सो 1969 पासून आपण कंटिन्यू करू. 1969मध्ये बँक्स नॅशनलायझेशन झालं होतं. ह्याच्यात 14 बँक्स जे आहे यांना नॅशनलाइज केलं होतं, कारण बँकमध्ये पहिले इंटरेस्ट रेट वगैरे खूप हाय होते. तर पब्लिकच्या फायद्यासाठी बँक नॅशनलाइज केलं होतं. त्याच्यानंतर लायसन्स राजला संपवण्यासाठी
LPG रिफॉर्म्स आणले होते. यात लिबरलायझेशन केलं होतं, म्हणजे बिझनेस करणं सोपं केलं होतं. प्रायव्हेटायझेशन केलं होतं. सरकारचे जे जास्त तर कंपन्यावर कंट्रोल होता हे कमी करून टाकलं एकदम. आणि ग्लोबलायझेशन केलं की बाहेरच्या कंपन्या वगैरे बाहेरून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ह्या इंडियामध्ये येऊ शकू म्हणून. मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये आला, त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये बूम आला आणि बँक ज्या नॅशनलाइज केल्या त्या. आणि काय आलं की टेक्नॉलॉजी वाढली 1991 नंतर, तर त्यात फायनान्शियल ऑनलाईन स्कॅम व्हायला लागले. तर ते स्कॅम्स वगैरे होत होते. तर मग त्याच्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नमेंट रिफॉर्म आणले होते. ओके. डिमॉनिटायझेशन झालं होतं आपलं 2016ला, ज्यात नोटबंदी आली आपली 500 आणि 1000ची. आणि मग त्यानंतर आलं आपलं 2016ला UPI आलं होतं. UPIमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वगैरे प्रमोट केल्या. ते पहिले आपलं IMPS, RTGS, NEFT होत होतं. हे खूप टाइम टेकिंग आणि टेडियस होतं. बँकमध्ये जाऊन फॉर्म फिल करायला लागायचे. हे पूर्ण संपवण्यासाठी UPI आणलं की 2 लाखापर्यंतचे पेमेंट स्मूथली होऊ शकू. फ्युचरसाठी आपण फिनटेक वगैरे बघतोय आता पुढे. आता ही गेम आहे स्पिन द व्हील. हे असं स्पिन करायचं आणि जिथं ते लँड होईल, फॉर एक्झाम्पल आता ते लँड झालं डेप्रिसिएशनवर, तर मग मी डेप्रिसिएशनवर तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारणार आणि आता मी 2-3 क्वेश्चन्स पण तुम्हाला सांगते की काय असतील. आता डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ एन ॲसेट ओव्हर टाईम, म्हणजे जर कुठला ॲसेट आहे त्याची व्हॅल्यू डिक्रीज होती तर त्याला काय बोलतात, तर ज्यावेळेस व्हॅल्यू डिक्रीज होती त्याला डेप्रिसिएशन बोलतो आपण. आता सेकंड क्वेश्चन आहे ॲसेट दॅट लूजेस व्हॅल्यू ड्यू टू युसेज. जर कुठली ॲसेट आपण यूज करतो आणि मग त्याची व्हॅल्यू जर लूज होतीये, कमी होतीये, तर मग आपण त्या ॲसेटचं नाव सांगायचं. तर फॉर एक्झाम्पल मशिनरी, जेव्हा आपण मशिनरी यूज करतो त्याची व्हॅल्यू कमी होती, तर मग त्याचं ते एक्झाम्पल होतं. आता त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ड्यू टू वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट, म्हणजे जर आपण डेप्रिसिएशनला वेअर अँड टेअर केलं, त्याचं खूप हे केला, तर मग युसेज केल्यावर त्याची वेअर अँड टेअर होतं, मग ते त्याचा आन्सर आहे युसेज. असे क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला बेसिकली 5 क्वेश्चन्स विचारणार होते. थँक्यू.